हॅलो जय जयादि सदा शिवा परब्रह्मद्वय आनंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो जी चिचती जी जगन्माता पार्वती आज्ञजना उत्तम गती जयेची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होनिया पुरविसी हे सद्गुरु कृपे करुणा आदि नमो शिवगण जे का अमर सर्वा तया प्रेमे या बाहु सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारगा ता धर्मचारिणी शंभो प्रणमामि पराशिवा गुरुदेव महादेव गुरु तोची सदाशिव गुरु परता नाही 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 देव मनोनी श्री गुरु श्री भजीजे कैलासी रानासिम चंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी तुझ विन शंभो मज कोण तारी तुझे नाम रे निज कैवल्याचा गाभा
निज कैवल्याचा गाभा पहा दृष्टी पुढे उभा देव माझा शूळपाणी करी मायेची झाडणी गुण आवडीने गाता भेटी देतो भेटी शिव भेटी शिवा देतो दाता देव माझा शूळपाणी करी मायेची झाडणी लक्ष्मणा ते मिळणी झाली आनंदाची झनी देव माझा देव माझा देव माझा देव माझा शूळपाणी करीतो मायेची झाडणी पंचाचार्या करू प्रथम नमन पंचाचार्या करू प्रथम नमन पंचाचार्या करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथाला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हालागी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दोतर जोड्याची अष्टी हे ज्यांचं गाव एका लिंगायताच्या कुंभी कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला सर्वसामान्य परिस्थितीशी झगडत असणारी शिवसंत वैराग्य मूर्ती शिवसंत श्री संत लक्ष्मण महाराजांचा गाथा या ग्रंथातील 4 चरणाचा अभंग प्रस्तुत 5व्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे। निज कैवल्याचा गाभा पहा दृष्टी पुढे उभा देव माझा शूळपाणी करी मायेची झाडणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो शिवसंत लक्ष्मण महाराजांचा आहे। माऊली अभंगामध्ये विषय खूप सुंदर प्रतिपादन करतात। देव निज कैवल्याचा गाभा सुख बाह्यांगातलं वेगळं आहे अंतरंगातलं वेगळं आहे। बाहेरून होत असतं ते सुख होत असतं पण क्षणिक असतं, जे आतून होत असतं ते कालांतराने होतं पण तिथे दुःख नसतं। सुख बाह्यांगाचं वेगळं आहे, सुख अंतरंगाचं वेगळं आहे। माऊली सांगतात कैवल्याचा विचार करत असताना
या ठिकाणी उक्ती अशी म्हणतात, निज कैवल्याचा गाभा पहा म्हणे दृष्टी पुढे तो देव उभा आहे, पहा दृष्टी पुढे उभा. बर, संत या ठिकाणी माझा असा शब्द वापरतात, जिव्हाळा वापरतात, अंतकरण वापरतात. बरं का, माझा कसं वापरतात? देव माझा मी देवाचा, ऐशी बोले बोलवाचा. ह्या वाचेने म्हणावं देव माझा आहे. आपण वाचेने देव माझा म्हणत नाही, संसार माझा म्हणतो, देव तुम्हा आमाचा म्हणतो, नाही का, आमचा म्हणतो. हो, विषय इथंच आहे महाराज. देव माझा म्हणावं आणि संसार आमूचा म्हणावं, याच्यामध्ये विशेष आहे. पण तसं नाही, आमचं उलट आहे. आम्ही संसार माझा म्हणतो आणि देव आमूचा म्हणतो. पण संतांचं व्यापकत्व तशा दृष्टिकोनातून विशेष आहे, नाही का. देव माझा, पण कोण आहे तो? शूळपाणी. बर, काय करतो तुमचा देव? महाराज म्हणतात माझा देव मायेची झाडणी करतो, मायेची. कोणती माया? मी सांगेन तुम्हाला, बरं का. पण ती झाडणी करण्यासाठी, ए बाळांनो, ए राजानो, ए उठवू नका, बसू दे. सालावाताप्रमाणे चालत असलेला अखंड नामयज्ञ सोहळा. नामयज्ञ सोहळ्यातील वर्ष कितवं आहे मला माहित नाही. 10वं वर्ष आहे का? हो, ठीक आहे, वर्ष 10वं आहे. 10व्या वर्षातलं दिवस 5वा आहे. यमक खूप छान आहे. वर्ष 10वं आहे, दिवस 5वा आहे. 5व्या दिवसाचं हे पुष्प त्या ज्योतिर्लिंगापैकी जे भगवंत आहे ना, तो भीमाशंकर, नाही का. आणि त्या भीमाशंकर परमात्म्याच्या दिव्य चरणाला अनंत कोटी प्रणिपात आहे. शिवयोगी मन्मथ माऊली, जगज्योतिमात्मा बसवांना, वसुंधरा राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, उपस्थित सज्जन मायबाप, माता पिता, बंधू आणि भगिनी, विनेकरी, टाळकरी, माळकरी, नाही का, भोजन करी, भजन करी, नाही जास्त काही बोलू नये माणसानं. सगळ्यांच्या ओठ्यावर बसलेल्या, कट्ट्यावर बसलेल्या, खाली पाय सोडून बसलेल्या, वर पाय घेऊन बसलेल्या, जे हाताची घडी घालून बसलेत त्यांच्या, जे हात मोकळे सोडून बसले त्यांच्या, जे कीर्तनात बसून टाळी वाजवत नाहीत त्यांच्या, जे कीर्तनाला बसून टाळी वाजवतात त्यांच्या, जे कधीच कीर्तनाला येत नाहीत त्यांच्या, जे आजच कीर्तनाला आलेत त्यांच्या. बरं का, सर्वांच्या मंगलमय चरणाला माझा अनंत कोटी प्रणिपात आहे. या ठिकाणी अतिशय सुशोभित असा दिव्य नयन मनोहर हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये बरीचशी गुणीजन उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे वयोवृद्ध गुरुजी भिशे वाघोली, नाही का, खूप सुंदर त्यांचा आवाज आहे. त्यांचा आवाज जर आम्ही त्या राहत्या ठिकाणी ऐकला ना, तर आत्ता बाळ जन्माला आले का काय, इतका सुंदर आवाज आहे. बरं का, त्यांनाही माझा विनम्र अभिवादन. या ठिकाणी आमची ही मंडळी कुठली गावातच आहेत का तुम्ही? महाराजांचं नाव विसरलं बरं का. महाराज समाधान महाराज. वाटलं तसं, पण एकदा विचारल्यावर समाधान वाटत म्हणून विचारलं. समाधान महाराज. या ठिकाणी आमचे नागनाथप्पा चांदणे. तुम्ही महाराज? हो, महालिंग महाराज. आमचे नागवांना चांदणे. त्यानंतर आमचे रामलिंगप्पा शेटे असतील. त्यानंतर आमचे मलकवांना असतील. तुम्ही बरं द्या.
ते मी असं केलं की मला असं करायलेत त्याच्यामुळं मला भीती वाटायली. संजीवनी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. मी काय म्हटलं? संजीवनी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. या ठिकाणी शिक्षणाबरोबर संस्कार जोपासणारी जी संस्था आहे त्या संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष म्हणून जे कार्य पाहतात, जे कार्यरत आहेत असे परमस्नेही परमादरणीय माझे गुरुबंधू कृष्णाजी दादा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझा विनम्र अभिवादन आहे. ते उत्कृष्ट मृदंग वादक आहेत, नवे नवे सर्व गुण संपन्न आहेत. या ठिकाणी मृदंगाचार्य आदर्शजी भुजबळ त्याही आदर्शजीला माझा विनम्र अभिवादन आहे. या ठिकाणी शिंतसाद करण्यासाठी माझ्या कथेमध्ये उपस्थित असणारे, गोड गायन करणारे, स्वतःच्या देहावरती नसताना देहाला विसरून जाणारे शिवदासजी महाराज बोने लातूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे स्वप्नील दादा उपस्थित आहेत, गजानंदजी दादा उपस्थित आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त आमचे महादेव दादा उपस्थित आहेत. सिस्टम खूप छान आहे. कधी कधी असं होतं महाराज, एका गावात गेलं की माईक असं करते नाही का, काय करावंच कळत नाही. पण त्याच्यापेक्षा बरं वाटलं कधी कधी ते ठिबकची पाईपलाईन असते ना, असा आवाज येतो माईक सिस्टम मधनं. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे. अगदी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी समाजामध्ये एक तोलामोलाचं कार्य अतिशय जीवन समर्पित करून समर्पणाची भावना ज्यांच्या जीवनामध्ये व्यक्त करता येते असे समाज कार्य करण्यासाठी स्वतःचं जीवन ज्यांनी वाहून घेतलं असे आमचे माहेश्वर मूर्ती शंकरजी महाराज फळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही माझा साष्टांग दंडवत आहे. मंदिरात बसलेत एवढ्यांसाठीच हे चॅनल नाही आहे. जे मंदिराच्या बाहेर असतात आणि जे सुखाची झोप घेतात नाही का, त्यांच्यापर्यंत सुद्धा परमार्थ पोहोचावा. नवे नवे बसून ऐकण्यापेक्षा त्यांनी विश्रांती घेत सुद्धा कीर्तन ऐकावं, असा हा समाज धर्म जागरणाचा कार्यक्रम ज्यांनी हातात घेतला असे आमचे रॉयल मराठी या ठिकाणी त्यांचं सुद्धा एकदा टाळी वाजून आपण स्वागत करूया. जे काम एखादी भजनी करू शकत नाही, जे काम एखादी व्यक्ती करू शकत नाही, पण सगळंच काम ते करू शकतात, म्हणून त्यांचं कार्य मोठं आहे. त्यांना धन्यवाद. चला, चालत असलेला अखंड नामयज्ञ सोहळा. मग आता तुम्ही म्हणाल, तुम्ही एवढ्याचीच नावं घेतली महाराज, बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? मी नाव घेतलं का हो तसं काही? मी कधी नाव घेतलं का आतापर्यंत? मागच्या कीर्तनात घेतलं? कोणतं घेतलं? कोणतं नाव घेतलं का? नाही, डबल होऊ नये म्हणून म्हणालो, मला लक्षात राहत नाही. कचित घेतलं घेतलं नाही ना? नाही घेतलं, कचित घेतलं. हा, कचित घेतलं. इथं कुठे घेतलं? गेल्या वर्षी. असं आहे का? बर, येत होते जात होते असं म्हणलं का मी? नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही यांचंच नाव घेतलं, मग आम्ही काय केलं? आम्ही काय वाईट केलं का तुमचं? आम्ही काय घोडं मारलं का? आमचं नाव काय घेत नाही तुम्ही? अहो आम्ही आहेत म्हणून तुम्ही आहेत असं म्हणाल ना तुम्ही. मग तुमचं एकदा नाव घेतो. येत होते जात होते, खिडकी वाटी पाहत होते, खिडकीला 3 तार, अडकी त्याला घुंगर बारा,
पान खाते 13 घाम येतो झरा झरा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात देवघर, देवघरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, त्यात ठेवला एक, आणि तुम्हा सर्व कोंडवासियांचं नाव घेतो मी संत माऊलींची देव. नमस्कार नाचलं पाहिजे कीर्तनामध्ये, आहे का नाही? कुठलंही काम करत असताना इमानदारीने केलं पाहिजे, ते नाही का? चला, शिवेकरिता घेतलेला अभंग शिवसंत लक्ष्मण महाराजांचा आहे. चला बोलू नका. महाराज या अभंगामध्ये निज सुखाची खूण सांगतात. मी तुम्हाला असं सांगितलं, सुख बाहेरंगातलं वेगळं, अंतरंगातलं वेगळं, असं मी सांगितलं. किती सुख आहेत. काही सुख जीवनामध्ये होतात, पण लगेच त्याच्या पाठीमागे दुःख असतं, त्याला बहिरंगाचं सुख म्हणावं. पण असं एक सुख आहे की ते सुख कालांतराने होतं, पण तिथे दुःख नाही मिळत, त्याला अंतरंगाचं सुख म्हणतात. मी विषय सांगत होतो तुम्हाला. निज कैवल्याचा गाभा असा शब्द वापरतात भांगुली. एक आनंद बाह्य आनंद आहे, एक निज आनंद आहे. महाराज म्हणतात बाह्यंगाने करत असलेलं भजन, घेत असलेलं नाम, वाजवीत असलेली टाळी, ऐकत असलेलं कीर्तन कदाचित काही क्षणापुरता आनंद देऊ शकतो, पण तो निज आनंद देऊ शकत नाही, निजानंद देऊ शकत नाही. बरं, अजून एक सांगतो. हा देह स्थूल आहे. वाचन घेतलेलं नाम किती वेळ घेऊ शकतो आपण? चला बोला. आपण नाचू लागलो, किती वेळ नाचाल? कथेची सामुग्री देह अवसानावरी. जोपर्यंत याच्यामध्ये ताकद आहे, जोपर्यंत याच्यामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत याच्यामध्ये अवसान आहे, तोपर्यंत आपण नाचू. ही साहजिक आहे. पण शक्ती क्षीण झाला की नाचत नाही माणूस. बरं ठीक आहे, स्थूल ही देह स्थूल आहे. वाचेने आपण एखाद्या नामाचं चिंतन करू लागलो, किती वेळ कराल? 1 तास, 2 तास, 3 तास, जास्त ताकद असेल तर 4 तास, याच्या पुढे नाही करू शकत. ठीक आहे, मग आता चला, या सुखाने, या घेतलेल्या नामाने, ऐका बरं का मी काय सांगतो, लक्षात घ्या. मला अभंगाकडे जायचंय. इकडं तिकडं इकडं तर असं कुठं बघू नका. एकच काम करा, ऐकले ते राध्यानी वाचे लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय. या देहाने केलेलं भजन शक्ती असेपर्यंत करू शकतो, पण निज सुखाचा ठेवा कैवल्याचा गाभा सांगतात महाराज. कोणतं निज सुख आहे? लक्षात घ्या मी विषय काय सांगतो. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. किती देह सांगितले मी तुम्हाला? 4. समजा ही वाचा बंद झाली, तुम्ही लक्ष केंद्रित केलं आणि आतून नामाचं स्मरण केलं. काय म्हटलं मी? ही शक्ती संपली, आतून तुम्ही मन एकाग्र केलं, आतून त्या भगवंताकडे लक्ष केंद्रित केलं. स्थूलाचं अवसान संपलं आणि सूक्ष्मातून ते काय चालू झालंय? नामचिंतन चालू झालं. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. एक विषय लक्षात घ्या. महाराज म्हणतात
निज सुखाची प्राप्ती करून घ्यायचा असेल, निज कैवल्याचा गाभा तुम्हाला दृष्टीसमोर असलेला पाहायचा असेल, तर तुम्हाला एक करावं लागेल. काय करावं लागेल? निजानंदी जो रंग निज सुखाचा कैवल्याचा गाभा पाहायचा असेल तुम्हाला. कैवल्याचा पुतळा, मी कैवल्य सांगतोय, प्रगटला बुदळ. कोण आहे? एक कैवल्य सांगतोय मी तुम्हाला, ते ज्ञानाचा सागर ज्ञानोबा आहे. बर, इथं माऊली देवाविषयी व्यक्त करतात. निज सुखात निज कैवल्याचा गाभा. कोण आहे तो? हे बघा, पूर्वी आपल्याकडे एक खेळ असायचा. कोणता खेळ असायचा? ते लहानपणी ते चिरचिर घोडा, एक एक पान, चिरचिर घोडा दोन दोन पान, असं लेकरं खेळायची. मुलं खेळायची नाही का? मग ती पळत जायची, त्या घोड्यावर बसायची, पुन्हा पळत जायची, पुन्हा घोड्यावर बसायची. पण एकदा का त्याच्यात जो राजा असतो त्या राजाला शिवलं ना, पुन्हा त्याला दुसरा व्यक्ती काहीच करू शकत नव्हता. त्याला कैवल्याचा गाभा म्हणावा. का मी असा विषय तुमच्या समोर व्यक्त करतो? याचं कारण काय? जो निज सुखाचा त्या कैवल्याचा गाभा भगवान परमात्मा सुखाचा स्कंद आहे. एकदा का या प्रपंचातून आपण खेळत खेळत जाऊन त्या परमात्म्याला, जर त्या आनंदाच्या स्कंदाला जर आपण काय केलं? स्पर्श केला, तर कसं होईल? परतोनी आला ऐसा, परतोनी आला ऐसा. सुखाची प्राप्ती आहे. पण गंमत अशी आहे की सुखाची प्राप्ती आहे, तू निज कैवल्याचा गाभा आहे, पण तो दृष्टी पुढे उभा आहे, पण दिसला पाहिजे. डोळे विचित्र आहेत महाराज. 5 ज्ञानेंद्रियापैकी सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चतुर जर इंद्रिय कोणता असेल तर ते डोळा आहे. कोणता आहे? डोळा. डोळा म्हणालो मी काय म्हणालो? मग तुम्ही काय म्हणाले? लय भानगड आहे. मी डोळा सांगतोय. डोळा किती विचित्र आहे डोळा. बघा मी काय सांगतो, थोडं लक्षात घ्या. या डोळ्याने सद्भाव बघितला. महाराज काय म्हणतो मी? या डोळ्याने सद्भाव बघितला तर लोक, याच डोळ्याने सद्भाव बघितला की लोक पाया पडतात. कळतं का? माझं बोलणं थोडं आलटून पलटून बोलणं आहे. सद्भाव बघितला की लोक महाराज म्हणतात आणि पाया पडतात. एक मिनिट काय म्हटलं मी? याच डोळ्याने सद्भाव बघितला की लोक पाया पडतात, आणि याच डोळ्यांनी डोळा घालून बघितला की लोक पाया खाली घालून तुडवितात. शिवार सद्भाव बघितला की पाया पडतात, आणि फक्त डोळा बघितला की पायाखाली घालून तुडवितात. डोळाच आहे ना? हो. डोळे विचित्र आहेत. ज्ञानेंद्रियापैकी एक जी इंद्रिय आहे ती फार चतुर आहे. म्हणून त्या डोळ्याला विनंती आहे, डोळे तुम्हासी प्रार्थना. त्या डोळ्याला संत प्रार्थना करतात, बाबा तुला पाहायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पहा, त्याचं दर्शन घ्या. तुम्ही म्हणाल काय त्याच्याहून बंद झालं का आमचं? त्याचं रूप नाही पाहिलं आणि त्याचं दर्शन नाही घेतलं तर आम्हाला काय? नाही जमणार तसं. का सांगतो? विषय लक्षात घ्या. त्यांनी सहारा दिलाय ना. ऐका, एक बोकुड माहिती आहे ना तुम्हाला? बोकुड, हा, बोकुड एक
कसाई बोकुड घेऊन चाललेला होता. काय चाललेला होता? बोकुड. योगायोगानं असं झालं, ते बोकुड घेऊन जात असताना त्या कसायाला बिडीचं व्यसन झालं. कशाचं? बिडीचं व्यसन झालं, बिडीचं. म्हणून त्यानं काय केलं, एका धोंड्यावर बसावं, बिडी ओढावी आणि मग ती बोकुड घेऊन जावं असं वाटलं. योगायोगानं बोकडानं विचार केला. बोकडाचं सांगायलो मी, बोकडानं विचार केला आणि त्या बोकडानं असा विचार केल्यानंतर त्यानं युक्ती केली. म्हणे उद्या आपण काही दिवस पाहणार नाही, मला याची शाश्वती आहे. मग काय करायचं? काही नाही म्हणे करायचं. हा कसाई बिडी वडण्यामध्ये मग्न झाला, व्यसनाच्या अधीन गेला की आपण त्याला काय मारायची? काय मारायची? काय म्हणले तुम्ही? कोणी चकली म्हणाले, कोणी हुकली म्हणाले. करा ऍडजस्टमेंट तुम्ही जसं आहे तसं. ऍडजस्टमेंटला खूप महत्व आहे बरं का. ती माझ्या समोर एक असा ईन करून मुलगा आला. गुरुजी ईन 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 म्हणायलो मी, ईन ईन करून मुलगा आला आणि मी म्हणलं का रे ही कुठली फॅशन? तो म्हणला महाराज ही फॅशन नाही म्हणला, ही ऍडजस्टमेंट आहे म्हणला. मी म्हणलं का? त्याची ईन अशी होती, ही पुढची बाजू आहे ना मधी होती आणि मागची. मी म्हणलं का रे असं का? तो म्हणला पुढची बाजू वगारानं खाल्लंय आणि मागची बाजू पॅन्ट फाटलाय म्हणला. आहे का नाही? त्याला काय म्हणायचं? ऍडजस्टमेंट. तसं तुम्ही हुकली म्हणा ना चकली म्हणा, कोणतंही करा पण ऍडजस्ट करून घ्या. शिवार त्या बोकडाने विचार केला की आपण हुकली मारावी का चकली, पण चकली असेल चकली, हुकली असेल तर हुकली. तुमचं तुम्ही ऍडजस्टमेंट करून घ्या, आता मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. असा तो व्यसनाच्या अधीन गुंग झाला आणि बिडी वडत असताना त्या बोकडाने हुकलीच मारली म्हणू आपण. हुकली मारली आणि एका सुंदर अशा मोठ्या जाळीमध्ये गेला, झुडपाच्या आरगळ्यात गेला म्हणा की आरगाळ्यात, जिथून बाहेर निघता येत नाही त्या आरगाळ्यात गेला. त्या कसायाची बिडी ओढणं झालं आणि त्यांनी वळून मागं पाहिलं तर बोकुडच नाही. अरे कुठे गेला असेल बोकुड? काय झालं नेमकं कळत नव्हतं. मग त्या शिळावर जा, त्या शिळावरून त्या शिळावर जा, दिसत नव्हतं कुठंच. ती बोकुड काय केलं माहित आहे का? त्या जाळीच्या आरगाळ्यात गेलं मध्ये. गेल्यावर एक विषय सांगू तुम्हाला. ज्या आरगाळ्यामुळं ती बोकुड आत लपलं होतं ते तसंच बसावं का नाही? नाही बसलो. त्यानं हळूहळू त्याची शेंडे खायला सुरू केली. कशाची? त्या आरगाळ्याचे. या कसायानं सर्व पाहिलं, सर्वत्र पाहिलं, पण कुठेच काही दिसत नव्हतं. पण योगायोगानं तो जात असताना निराश होऊन जात होता. तेवढ्यामध्ये त्यानं पाहिलं तर त्या आरगाळ्याचे शेंडे सगळे खुडलेले होते, त्याच्यामधून मुंडकं दिसत होतं. आणि मग तो तिथे कसाई आला आणि त्याने बोकडाच्या डोक्यातच धोंडा घातला. म्हणे मला हुकली मारतो का? मग त्याला घेतलं आणि तो परत गेला. मी का सांगतो विषय लक्षात घ्या. ज्याने सहारा दिला होता त्याचे शेंडे त्यांनी खुडले म्हणून त्याला त्याच्या ताब्यात जावं लागलं. तसं ज्यानं तुम्हाला सहारा दिलाय त्याच्यावर जर तुम्ही बैमान झाला तर तिथं जावं लागल. म्हणून पहा दृष्टी पुढे तो भगवान परमात्मा उभा आहे. ते माझं बोलणं तुम्हाला. अरे ज्याने तुम्हाला हा जन्म दिलाय, ज्याने तुला जन्म दिला, तू का त्याला विसरला, तू का त्याला विसरला.
काय का नाही? तो जन्म दिलाय म्हणून त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे? त्याचं रूप आपल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. कोणती दृष्टी आहे? इथं महाराज डोळा म्हणत नाहीत, पहा दृष्टी पुढे उभा असं म्हणतात. कोणती दृष्टी आहे? दृष्टी डोळा. डोळा वेगळा आहे, दृष्टी वेगळी आहे. फार गमतीचा विषय आहे. तुम्ही आम्ही देव पाहतो, डोळ्यांनी पाहतो, पण सुखाचा स्कंद नाही दिसत डोळ्यांनी. मग कशाने दिसतो? कशाने दिसतो? चष्मा बदलावा लागतो का? चष्मा चष्मा असं म्हणायलो नाही. चष्मा बदलल्याने देव दिसतो का? मग काय केल्याने देव दिसतो? देव जर दिसायचा असेल तर त्याला दृष्टी डोळस लागते. डोळस कसली भक्ती लागते? अरे ज्या दृष्टीने देव दिसतो ती दृष्टी कोणती आहे? त्याला ज्ञानाची दृष्टी म्हणतात. देव दिसतो डोळ्याला, देव दिसतो डोळ्याला, आणि सुखाचा कंद दिसतो तो दृष्टीला. म्हणून त्या दृष्टीच्या पुढे उभा तो परमात्मा आहे. हे असं केलेलं बरं वाटतंय ना तुम्हाला? तुम्ही असं म्हणायलेत महाराज पैसे तुम्ही घ्यायलेत आणि टाळे आम्हाला वाजवायला लावायलेत, हे की नाही? पैसे ज्यांनी घेतलं त्यांनीच टाळ्या वाजवायच्या ना. तुम्ही घेतलीत वाटलं तिघांना म्हणूनच टाळ्या वाजवायलेत. ते बाकीची वाजवीत नाहीत. काय देणं घेणं नाही आम्हाला टाळांचं, आहे का नाही? हा, टाळ्या वाजवीत चला. आपल्या माणसाचं कौतुक आपणच करत चला. पण सवय आम्हाला अशी लागली. हे बघा इकडे बघा, ही दोन मृदंग लावलेली आहेत. कसली मृदंग आहेत? ही दोन आहेत. ह्या दोन्ही मृदंगाला लावलेलं कातड मेलेल्या जनावराचं आहे. कशाचं आहे? आता ह्याच्याला लावलेलं कातड ही मेलेल्या जनावराचं आहे का जिवंत? मेलेल्या जनावराचं कातड एवढं सुंदर वाजतं की जिवंत कातड्याच्या हृदयापर्यंत जातं. ही जिवंत कातड्याला टाळी वाजवा म्हणून सांगावं लागतं, आहे का नाही? लाजीरवाणी गोष्ट आहे, कळावं लागतं. नेमकं मी काय सांगत होतो बघा. दृष्टी समोर तो कैवल्याचा निज सुखाचा ठेवा, कैवल्याचा गाभा आहे. पहा म्हणतात महाराज. दृष्टी पुढे उभा पण दिसत नाही आम्हाला. का दिसत नाही? हे बघा, दूध कोणत्या माणसाला कडू लागतं? नाही थोडं बोलता का? दूध नेमकं कोणत्या माणसाला कडू लागतं? कोणते महाराज? कावीळ झालेल्या माणसाला दूध कडू लागत नाही. कावीळ झालेल्या माणसाला पिवळं दिसतं. ज्याच्या अंगाला ताप आहे त्याला दूध कडू लागतं. मग समजा एखाद्या माणसाला म्हटलं की आता इथं कीर्तन आहे चला, पंगत आहे चला, तर तो सहज म्हणेल आला असतो, पण अंगात ताप आहे. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला दूध कडू लागतं, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला प्रसाद कडू लागतो, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन कडू लागतं. शिवहार. आमची अवस्था अशी झाली आहे. महाराज म्हणतात पहा, दृष्टी पुढे उभा पण दिसना गेलाय. काय भानगड आहे? अज्ञानाचा पडदा आलाय. कशावरून म्हणता महाराज? सांगतो तुम्हाला. एक नवीन लग्न झालेला जावाई सासरवाडीला निघाला असं सांगावं लागतं. असं सांगितलं की फार छान वाटतं, हे का नाही? असं बरं वाटतं, गोड वाटतं. नाहीतर बाई काय महाराजांनी कीर्तन केलं, मग चाण केलं, पण आता काय झालं कुणास ठाव. कोणी कोणी म्हणतात नाही जमत त्याला तेवढं म्हणून केलं तसं. जास्त सांगितलं बाई लई केलं, असू द्या मला तिकडे नाही जायचं. काय सांगत होतो? नवीन लग्न झालेला जावाई सासूरवाडीला निघाला. पण सायंकाळची वेळ होती. पूर्वीचा जावाई होता, त्याच्याकडे गाडी नव्हती, बाईक नव्हती, मोटरसायकल नव्हती, पायगाडी होती. निघाला जावाई सासूरवाडीला. पण त्याला
सायंकाळ झाली की सगळं पिवळं दिसत होतं. कळतंय का माझं बोलणं? त्याला रातांधळेपणा होता. काय होता? काही जणाला दिवसांधळेपणा आहे. नाही, ही बी कळत नाही का तुम्हाला? काही जणाला दिवसा दिसत नाही आणि काही जणाला रात्री दिसत नाही. काही जणाला दिवसा आंधळेपणा आहे, काही जणाला रातांधळेपणा आहे. रातांधळेपणाचा जावाई सासूरवाडीला निघाला. महादेव दादा जावाई येत ना तुम्ही? बरं. मग जावाई सासूरवाडीला निघाला. या आरती गावात जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजता गावात आला. पण सायंकाळची थोडी थोडी वेळ होती, घरी कोणीच नव्हतं, सगळी शेताकडे गेली. मग त्यांनी विचार केला इथं तिथं थांबावं, तर पाहुण्यांनी आत या म्हणलं, आपण जर न दिसतेपणा जर पडलो किंवा अनेक प्रकार झाले तर आपलं रातांधळेपणा उघडा पडत. म्हणून त्यानं तिथं न थांबता सरळ पानंदीच्या रस्त्याने शेतात गेला. शेतात गेल्यावर झालं आपलं काय, शरणू शरणार्थी शरणार्थ वगैरे वगैरे वगैरे, रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम राम, काय असेल ते असेल झाला. आणि मग लगेच ती परत माघारी फिरली. आता माघारी फिरत असताना ग्रामीण भागातला विषय होता, 2 बैल आणि 2 म्हशी होत्या. हे सांगायचा विषय आहे का कीर्तनामध्ये? पण तरी म्हशी बैल सांगावंच लागतं. योगायोगानं असं झालं, तो मिहुणा आणि मिहुण्याचा मिहुणा, तो जावाई मिहुणा घरी निघाले. रस्ता पानंदीचा होता. मी का सांगालो विषय लक्षात घ्या. दृष्टी समोर आहे पण दिसत नाही, मला हे सांगायचं आहे. योगायोगानं असं झालं जेणेकरून ते पानंदीच्या रस्त्यानं घरी निघाले. आणि घरी निघाल्यानंतर इकडनं उडी तिकडं वानेरानं मारली आणि त्याच्यामध्ये दोन्ही बैल 4 पायानं पळू लागले. त्या मेहुण्यानं सांगितलं, भाऊजी तुम्ही म्हशी घेऊन या, मी बैलाच्या मागं जातो. आता तुम्हाला कळलं, हसली आरती, तुम्हाला कळलं. पण ठीक आहे म्हणे, चला. बैल पळत होते, बैलाच्या मागे मेहुणा जात होता. पण त्या म्हशी पळत नव्हत्या, ती पानंदीने येत होत्या. पण एका म्हशीला ग्राम स्वच्छता अभियान राबवायची सवय होती. आणि मग ती गावात आली. आणि मग ती गावाच्या कडे ती ग्राम स्वच्छता अभियानाचं सर्व काम करीत 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 9, 9:30 वाजता घरी आली. घरी आल्यानंतर त्या जावयानं काय धरलं, म्हशीचं शेपूर धरलं आणि तसाच वाड्यापर्यंत आला. वाड्याचा पाऊल लागल्याबरोबर दरवाजाला पाय लागली की शेपूर सोडलं आणि सरळ अंगणात गेला. अंगणात गेला पण अंगणात 7.5 फूट इतका खोल खड्डा होता आणि त्यात पाणी भरलेलं होतं. योगायोगानं जावाई म्हैस तिकडे गेली आणि जावाई सरळ गेला आणि अलगत त्या खड्ड्यामध्ये उतरला. तो मिहुणा धावत आला, हो हो असं का असं का. थांबा तुम्ही, तेवढं नका टेन्शन घेऊ, मला घर बांधकाम करायचंय. खड्डा किती खोलीचा पाहिजे म्हणून उडी मारली मध्ये. वर काढलं, कपडे काढले, मग ती सगळी प्रक्रिया झाली आणि मग जेवायला बसला. मग आता इकडं सगळे तोंड केलेत ना, मग ती तिकडं तोंड केला आणि भीतीकडं, अहो इकडं तोंड करा ना भाऊजी, इकडं थांबा थोडं, मी कलर बघतोय, दिसत काहीच नाही. मला घर बांधल्यानंतर कोणता पेंट मारायचा हे बघतोय म्हणे. परत इकडं तोंड केला. पात्र वाढलं पण काही दिसत नव्हतं पात्रावरलं. मी काय सांगालो, दृष्टी पुढे उभा आहे पण दिसत नाही का, मला हे सांगायचं आहे. योगायोगानं तो इकडं तोंड केला आणि इकडं तोंड केल्यानंतर सगळं पुरणपोळी मग वगैरे 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 सगळं ताटामध्ये ठेवलं. आणि एक मांजर आला, मांजर, आणि त्या मांजरानं अलगद दूध पिलं. मेवण्यानं म्हणला, भाऊजी तुम्ही काही वेडे आहेत का काय, अहो ताटातलं दूध मांजर पिऊ लागलं, तुम्ही कशाला बसलात समोर. तो म्हणला, मला माहित नाही, ही मांजर तुमचं लाडका आहे काय की म्हणून मी गप्प बसलो म्हणला. भ्रम जातोय का? भ्रम जाऊ देत नाहीत. हा ठीक आहे. मग ती पात्र काढलं, दुसरं पात्र ठेवलं आणि सासूबाईंनी इस्तवावर ठेवलेलं तुपाचा चंबू आणला. मी काय सांगतोय विषय लक्षात घ्या. चंबू असं तूप वाढू लागली, त्याला वाटलं मांजरच आलं की काय. त्याने जी अशी बाही वर केली आणि जे राखून दणका दिला, सासूबाई म्हणल्या, जावाई वा काय करता तुम्ही. तो म्हणला, तुम्हाला कळत नाही का मी तूप जेवत नाही. भ्रम गेला.
नाही गेला. राहू द्या, चला इथपर्यंतचा विषय आपण थांबूया, दृष्टांत खूप लांब आहे. अनेक प्रकारच्या राथांदळेपणावर पांघरण घालण्यासाठी अनेक प्रकारची खोटे शब्द जीवनामध्ये वावरत होता, पण सांगत नव्हता का मला राथांदळेपणा आहे. तसं जीवनामध्ये देव दृष्टीच्या पुढे उभा आहे, पण या डोळ्यांनी दिसत नाही, ही आमचा भ्रम आहे. आणि हा भ्रम जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्हाला निज कैवल्याचा गाभा दिसत नाही. मग काय करावं लागतं? निज कैवल्याचा गाभा तुम्हाला जर पाहायचा असेल, त्याची झाडणी करायची असेल, तर तो देव कसा आहे? अभंगाच्या दुसऱ्या देव माझा तुम्हाला कीर्तन दिले तुमचं तुम्ही वाजवा ना टाळी. असंच आहे का? वाजवी जमाई टाळी, काय होत नसतं. हे बघा, सपना तो हर कोई सजाता है, लेकिन उसमें से कई सपने तो टूट जाते हैं. सपना तो हर कोई सजाता है, लेकिन उसमें से कई सपने तो टूट जाते हैं. भगवान के दरबार में वो लोग आते हैं जिसको भगवान बुलाते हैं. तुम्ही भाग्यवान आहेत, इथं आलात म्हणजे तुम्ही भाग्यवान आहेत. आणि जे भाग्यवान असतात ना, त्याच्याच मुखामध्ये नाम आणि हातात टाळी असते हो, म्हणून टाळी वाजवत जा. हो, चला मी काय सांगत होतो? माझा देव कोणता देव? माझा देव कोणता देव? मी काय सांगितलं, तुम्ही काय म्हणता? घर माझं, संसार माझा, अमुक माझं, तमुक माझं, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, हे माझं म्हणता. पण खरं सांगा, ते तुमचंच असतं. इतकी माणसं वेळी झालेत. मी एकदा एसटी मध्ये बसलो, एसटी मध्ये इतकी दाटी होती की त्या दाटीमध्ये एक माणूस माझ्या बाजूला बसला होता आणि तो माझा पाय खाजवत होता. मी काय सांगालो, तू माझा पाय खाजवू लागला. मी म्हणलं माझा का पाय खाजवतोस? तो म्हणला मग माझा कुठं आहे? हाय का आता? किती वेळे झालेत आपण किती वेळे झालेत? विचार करा ना, कुठे कुठे येत आपण सध्या. हे माझं, ती माझं, ते माझं, ते माझं म्हणता. महाराज म्हणतात नाही, तुझं काहीच नाही. शरीर कुणाचं आहे? डोळा कुणाचा आहे? हात कुणाचा आहे? पाय कुणाचा आहे? कुणाचं आहे? तुम्ही म्हणता माझं, पण संत म्हणतात ते तुझं नाही. कशावरून? मत कर मेरी प्यारे, मत कर मेरी. काय म्हणतात कबीरदास? मत कर मेरी प्यारे, काया नहीं है तेरी. अरे हे शरीर तुझं नाही, मग संसार कुणाचा आहे? तुम्ही म्हणता माझं. संतांनी संसाराला माझं म्हटलं नाही. कुणाला माझं म्हणलंय? कोण आहे त्यांचा? देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देवाला माझं म्हटलं, देवाला नाही का? का म्हणून? देवच माझा म्हटलं. याचं कारण काय? हे इथं बसलेले आहेत ना सगळे, हे फक्त दिल्या घेतल्याचे आहेत. पण माझा देव तसा नाही हो. ज्यावेळी नकराचा पाय धरला, कुण? गजेंद्राचा पाय कुण धरला? नकरानं धरला. सॉरी, गजेंद्राचा पाय कुण धरला? नकरानं. आणि पाय धरल्याबरोबर पाठीमाग उभी असणारी अर्धांगिनी धर्मपत्नी बाहेर गेली, मुलगा बाहेर गेला. आणि मग त्या गजेंद्राला कळलं इथं कोणीच माझं नाही. मग कोण आहे?
हाक मारली त्या देवाला, हे देवा, अरे या विश्वाची उत्पत्ती करणारा तू देव आहेस ना, मग त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, मग तुला यावं लागेल माझ्यासाठी. हाक मारल्याबरोबर हाके सरसी उडी. कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे हाक मारल्याबरोबर प्रदेव प्रगट. हाके सरसी उडी, मग तो दीनबंधू हाके सरसी उडी. नाही का? पण हे सगळं तसं नाही ना, तरी आपण त्या मायेमध्ये गुंतलो. ती माया कशी आहे सांगू तुम्हाला, एक गंमत सांगतो, गंमत लक्षात येईल तुमच्या. माझा देव शूळपाणी आहे आणि काय करतो तो, झाडणी करतो. कशाची? तुम्ही ज्या मायेत गुंतलात त्या मायेची. कसा गुंतलाय विषय सांगतो थोडा. एका गृहस्थाचे वडील शिवायक्य झाले. काय झाले? शिवायक्य झाले. शिवायक्य कळतात ना तुम्हाला? विलीन झाले, 5 तत्वात विलीन झाले, मृत्युमुखी गेले. आणि मग गुरुजी असा विषय झाला, 6 महिन्याच्या नंतर मुलगा कर्तबगारीचं कार्य पार पडत असताना बाजारात गेला. कुठे गेला? बाजारात गेला. मी बोलत असलेली भाषा कळते ना तुम्हाला? बाजारात गेला आणि मग बाजारात गेल्यानंतर सगळं बाजार फिरून खरेदी झाल्यानंतर येता येता एका सहज दुकानाकडे पाहिला, तर ते दुकान होतं आरशाचं. कशाचं? आरशाचं. वडील ज्या वेळेस गेले ना, त्यावेळेस लोकांनी त्याच्या मनावर एक असं प्रतिबिंब उमटवलं होतं. कसं? अरे तुझे वडील तुझ्यासारखेच होते आणि तू वडिलासारखाच आहेस. वडिलासारखा आहेस, वडील तुझ्यासारखे होते. वडिलासारखा आहेस, वडील तुझ्यासारखे होते. वडील तुझ्यासारखे, तू वडिलासारखा. असं म्हणता म्हणता ती मनावर काय झालं होतं? प्रतिबिंब उमटलेलं होतं. आणि मग तो सहज त्या दुकानामध्ये आरशाकडे पाहिला. भला मोठा आरसा होता आणि त्या आरशात काय दिसलं रे? तो मुलगा असा पटका बांधलेला, धोतर घातलेला, अंगावरती बाराबंदी घातलेलं, उपरनं टाकलेलं, हुबेहूब असाच चित्र त्या आरशात दिसलं. मग त्याचा बाप तशाच वेशात होता. ह्यानं बी तोच वेश घातलेला होता, पण योगायोगानं भ्रम झालेला होता. बाप तुझ्यासारखाच होता, तू बापासारखाच आहेस. त्याला एक भ्रम झाला. काय भ्रम झाला? अरे म्हणलं माझा बाप गेला असं लोक म्हणतात, पण गेला नाही म्हणे, इथं दुकानात बसला. काय झाला? भ्रम. त्या आरशामध्ये बाप दिसला आणि बाप दिसल्यानंतर तो दुकानामध्ये गेला आणि त्या दुकानदाराला विचारलं, का हो हे आरसा केवढ्याला आहे? त्यानं म्हणलं 100 रुपयाला. घेतला आरसा आणि बाबाला म्हणायला, बाबा लोक गेले गेले म्हणाले तर तुम्ही इथे येऊन बसला का? म्हणे वेड्यासारखं आपल्या आपल्या घरी बसायचं नाही का? म्हणे चला आपल्या घरी. आरसा घेतला, उपरण्यात बांधलं, घरी गेला आणि घरी गेल्यानंतर घरी कोण असते? घरी कोण असते? बोला हो. मालकीन म्हणाले, बायको म्हणायची ताकद नाही. मालकीन म्हणाले, मालकीन. बायको म्हणायची ताकद नाही महाराज आता, आहे का नाही? बरं असू द्या, मालकीन तर मालकीन. तुम्हाला वाटायलंय का मी एवढ्या वजनानं बोलायलो? ते वजन सांगू का? फक्त आमची इथं नाहीत म्हणून मी एवढं जोरात बोलायलो. आमचे जर इथं असते ना, नाही बोलू शकला असतो. मी एवढ्या वजनानं बोलायलो. घरी गेल्यावर असं केलं ना, काहीच वजन नाही माझं. घरी जर आता गेलो, अशी जर हाक मारली आणि जर मधून जर देवी आल्या, देवी, तर देवी मालक म्हणत नाहीत, आलं वाटतं कीर्तन. साधी गोष्ट आहे का ही? नाही ना. मी का सांगतो विषय लक्षात घ्या. हे सोपं आहे का एवढं? चला ठीक आहे. मग ते घरी कोण होतं? मालकीन.
मग त्या मालकिनीला जाणीव होऊ नये म्हणून ती उपरण्यामध्ये बांधलेलं आरसा आणि त्याच्यातला बाप याने संदकात ठेवला. संदूक माहिती आहे ना तुम्हाला? पूर्वीचं सांगायलो, आता कपाट निघालं, पूर्वी संदूक होता. संदकात ठेवला, त्याला कुलूप घातलं आणि त्याची चावी कमरेला बांधली. शेताकडे गेला, शेताकडून आलं की तो संदूक उघडायचा आणि बाबाला म्हणायचं, बाबा बरं वाटतंय ना, झाली ना झोप, बसा निवांत. असं गेला, 1 महिना गेला. 1 महिना गेल्यावर बाईला संशय आला. संशय, शंका. 3 प्रकार आहेत बरं का महाराज. शंकिनी, डंकिनी. असू द्या, तिकडे जायचं नाही आपणाला. विषय असा आहे, शंका निर्माण झाली. आणि एके दिवशी त्या पत्नीला असं वाटलं, बाई लेकरू एवढं पप्पा पप्पा म्हणायले तरी पप्पाचं ध्यान नाही, मी आहो आहो म्हणते तरी माझ्याकडे लक्ष नाही, घरावर लक्ष नाही, प्रपंचात लक्ष नाही, काहीच लक्ष नाही, पण यांचं लक्ष संदकाकडे जास्त आहे. म्हणे संदकात काय असेल? शंका. एके दिवशी 10 मुकली रडू लागली. ती मालकीन काय रडू लागली? चांदण्याप्पा मालकीन रडू लागली. मालकीन रडत असताना तो शेताकडे गेलेला मालक घरी येईपर्यंत मालकीन रडू लागली. आणि एक शेजारला वयोवृद्ध म्हातारी बसलेली होती. तिनं सहज मध्ये प्रवेश केला. तिनं म्हणली, अगं का रडतीस बेटा? तिनं सांगितलं, काय रडू नाही तर काय करू, माझ्या जीवनाचं रडू झालं. रडू काय झालं? अहो म्हणे, काय सांगू सासूबाई तुम्हाला, तुमच्या मुलांनी एवढा मोठा प्रताप केलाय म्हणून मला वाटलं नव्हतं. संदकात काय ठेवलेस कुणाच माहिती. अगं पण झालं काय? अहो काय म्हणे, महिना झालं, लक्ष नाही, घरात लक्ष नाही, माझ्याकडे तर नाहीच नाही, पण लेकरा बाळाकडे लक्ष नाही. मग झालं काय? संदकात काहीतरी ठेवलेत म्हणे आणि संदकाकडे सारखं लक्ष आहे. काय करावं? तिनं सांगितलं, मग एवढं कशाला रडत बसली? अगं उचल धोंडात घाल म्हणली. त्या लॉक नाही का, असा दगड उचलला आणि त्याच्यावर घातला, ते लॉक तोडलं आणि मध्ये काय होतं माय, बांधलेलं उपरणं होतं आहे का नाही? उपरणं होतं, असं उपरणं काढलं आणि मध्ये बघितल्या बरोबर माय म्हणली झालं. का झालं? का झालं ग माय? ह्याच्यामुळेच ह्यांचं ध्यान लागणार गेले म्हणली. कशामुळं? ह्याच्यामुळेच ध्यान लागणार गेले म्हणली. का झालंय? माय आत्या म्हणली घात झालाय म्हणली. का झालंय तर काय? माय मध्ये बाई आहे म्हणली. बाई हा मध्ये का आहे म्हणली? बाई. आग म्हणली चांडाळणी कशी संस्कात बसली म्हणे. महिना झाला म्हणालीस तू बाई. बर बघू म्हणली, माझ्या हातात काठी आहे, तिला बाहेरच काढते म्हणली. हे सगळं आंबाडा झालेला केसाचा, हे सगळं काताडं लोळू लागलेलं असं मवाळाच्या पोळीगत. मग ती म्हातारी म्हणली, होय बाजूला, मी बघते म्हणून अशी म्हातारी गेली. अशी लुक्कू डुक्कू 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 म्हातारी गेली. आणि लुक्कू लुक्कू म्हातारी गेली न असं मधी वगून पाहिली. आणि मधी बघितल्यावर म्हणली, माय किती भोळ ग माझं लेकरू. म्हणली का झालंय? अगं बाई, बाई ठेवला ते ठेवला, भाड्यानं म्हातारीच ठेवला म्हणली. कसली ठेवलाय म्हणली? म्हातारी. कळना म्हणली, भाड्या भोळाय म्हणली, म्हातारी ठेवलाय म्हणली. बरं जाऊ द्या, आता इथपर्यंत राहू द्या, हे झालं ठीक आहे. इकडे बघा माझ्याकडं. चला, ज्यावेळी तो बाजारात गेला त्यावेळेस त्याच्यात बाप होता का? नव्हता. पण का झाला? भ्रम. ज्यावेळेस तिच्या पत्नीनं बघितली त्यावेळेस तिला बाई दिसली. बाई होती का? नव्हती. काय झाला? भ्रम. ज्यावेळी त्या म्हातारीनं बघितली त्यावेळेस म्हातारी दिसली. म्हातारी होती का? नव्हती. पण काय झाला? भ्रम. महाराज म्हणतात, जसं आरशामध्ये बाप नव्हता पण बाप दिसला, आरशात बाई नव्हती पण बाई दिसली, आरशात म्हातारी नव्हती पण म्हातारी दिसली, हा भ्रम आहे. तसं संसारामध्ये सुख आहे, हा भ्रम आहे, ही माया आहे. महाराज म्हणतात, ही माया सुखाला कारक नाही, दुःखाला कारण आहे.
काय आहे ही संसारामध्ये माया, फक्त सुख आहे याचा भ्रम आहे. महाराज म्हणतात इथं सुखाचा पत्ता नाही. मग काय करतो? ही जी माया आहे ना, ही मायेची झाडणी करतो कोण? देव माझा शूळपाणी आणि करी मायेची झाडणी. काय करावं लागतं त्याचं? गुण वाजवा काढी गुण आवडीने गातात आणि देतो भेट देतो शिवताता. त्याचं गुण गावं लागतं. गुण कसं गावं लागतं? पहिली माझी ओवी ग महादेवाच्या पिंडीला, बरं वाटलं ते काही गुण म्हणायलो मी. गुण पहिली माझी ओवी ग महादेवाच्या पिंडीला, भेट देई जीवाला, तो भेट देई जीवाला. ओवी गावी लागते पण सुंदर गावी लागते. सुंदर 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 गावी लागते नाही का? गुण गावं लागतं त्याचं. गुण गुणगात जागावो, गुणगात जागावो, देव सखा देव सखा देव सखा सखा येतो अंगणी. गुणगात जागावो, गुणगात जागावो, गात प्रभूच्या नामाचं गुण गात जावं. पण आम्ही गात आहोत वेगळं गातो. आमचं गाणं काही वेगळंच आहे. औरिस दिल, आमचं का गाणं गाणं नाही ना म्हणलं आमचं. आमचं बी गाणं गुण गाणंच आहे की आमचं बी. वेडे झाल्यात वेडे काही काही जण. और इस दिल में का गाणं म्हणलं जाऊ का मी? गाणं मी कधीच म्हणत नसतो. और इस दिल में ह्याच्यामध्ये किती जण म्हणले बघितलं का? आतापर्यंत मी एवढं ओरडून म्हणलो कोणीच म्हणलं नाही मागे. पण आता ही स्वर काढल्याबरोबर असं गुणगुण 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 करू लागल्यात. बरं वाटलं ते आता, चांगलं वाटलं. येडे झाल्यात येडे. मी असं म्हणतो हे एवढं हलका आहे का हे कोणाला बी द्यायला? नाही ना. ही द्यायचं असेल तर त्याला द्या. माझे हृदय भुवन करा पुले सिंहासन. अरे त्या देवाला म्हणा, हे देवा हे तुझ्यासाठी मोकळं आहे, ये इथं माझ्या सिंहासनावर बस. वेड व्हायचंय ना तुम्हाला? मग असं वेड व्हा. और इस दिल में क्या रखा है, नाम छुपा रखा है का नाही? पण ईडी धी माणसं ईडी, तेरा ही दर्द छुपा. अरे बस उग दर्द छुपा आहे. कशाचा दर्द आला आणि कशाचं काय आलंय? नाव नाव तेरा ही नाम छुपा रखा है असं जर म्हणलात ना, मग तू तरलासी निशंक सत्य घेई माझी भाग. अरे यात शंकाच नाही, तो भगवान परमात्मा तुमचा होईल आणि काय करील? तुझ्यातला भ्रम दूर करील आणि तूच मी अशी भावना ज्या वेळेस व्यक्त होईल ना, तिथं देव भेट देईल तुम्हाला. वा, खूप सुंदर. कौतुक करावं तेवढं कमी. खरंच कधी कधी स्वप्नात सुद्धा स्वप्न येतं स्वप्नीलचं बरं का. वा, खूप सुंदर. अभिनंदन. झाला, वेळ संपलाय, कीर्तन संपलं आपलं.
महाराज म्हणतात लक्ष्मणा मिळणी, लक्ष्मणा ती मिळणी झाली आनंदाची झणी. आनंद, आनंद कुठं असतो? आनंद, आनंद आतच आहे. 1 मिनिटात सांगतो. कपडे चांगले घालून गल्लीत गेला, टॉर्चचे कपडे घातले आणि दुसऱ्या गल्लीत गेला, कोणीच विचारलं नाही, परत आला आणि घरी येऊन डोक्याला हात लावून बसला. बायकोने विचारलं का हो, का बसला तुम्ही, काय झालं? अगं म्हणे मी टॉर्चचे कपडे घातले आणि गल्लीत गेलो, मला कोणीच विचारलं नाही. विचारलं नाही म्हणून दुःख आहे का आत सुख नाही म्हणून दुःख आहे? बोला. एका मावशीने महबूबा घातला, तुमचं नाही सांगत, मावशीचं सांगायलो. मावशीनं महबूबा घातला आणि गल्लीत गेली, कोणीच नाही विचारलं म्हणून चुलीपुडी बसून रडायली. मालकानं विचारलं का रडतेस? अहो तुम्ही नाही का महबूबा केला? मग मी एवढ्याच आनंदाने एवढ्याच रंगाराने तो नाकात घातला आणि मग पैठणी घातली, मग गल्लीत गेले, कोणीच नाही विचारलं. नाही विचारलं म्हणून दुःख आहे का मधी दुःख सुख नाही म्हणून दुःख आहे? नाही विचारलं म्हणून दुःख आहे. सुख हे अंतरंगामध्ये आहे, बाह्यंगात सुख नाही. पण आम्हाला अपेक्षा अशी झाली चांगलं म्हणावं, चांगलं म्हणावं, कौतुक करावं याची अभिलाषा झाली. महाराज म्हणतात नाही लक्ष्मणा ते मिळणे, मिळालं म्हणतात. एक सांगतो झालं. हे बघा, डॉक्टरचं लक्ष रोग्यावर असावं, डॉक्टरचं लक्ष रोग्यावर असावं, वकिलाचं लक्ष फाईलवर असावं, ड्रायव्हरचं लक्ष रोडवर असावं, सांभाराचं लक्ष जोड्यावर असावं, वारकाचं लक्ष तोंडावर असावं. थोडं कसं वाटतंय? हा. आणि मग विषय मी का सांगतो लक्ष घ्या. आईचं लक्ष मुलावर असावं, साधूचं लक्ष जीवावर असावं, गायकाचं लक्ष तालावर असावं, मृदंगाचं लक्ष नाही गायकाचं लक्ष सुरावर असावं, मृदंगाचं लक्ष तालावर असावं, कीर्तनकाराचं लक्ष श्रोत्यावर असावं आणि भक्ताचं लक्ष देवाकडे असावं. असा जर जीवनामध्ये भाव असेल झाली अंतरंगी झणी. महाराज म्हणतात ते अंतरंगामध्ये देव आहे. देवाकडे लक्ष झालं की आतून सुख आहे, ती सुख तुम्हाला निश्चिंतीने मिळतं. कोण आहे? देव माझा शुळ पाणी करी मायेची झाडणी. अरे मग तो झाडणी करतो, तो देव तुमच्या जवळ आहे. म्हणून तुम्ही तो देव आपल्या अंतरंगात शोधा. आनंदाची खाणी, अरे आनंदाची खाणी शिव सखा मोक्षदानी. आनंद आहे त्याच्यामध्ये, तोच देव आपल्या जवळ आहे. म्हणून त्याच्यासाठी ही माया दूर करा, तो भगवान आपला करून घ्या. दृष्टी पुढे उभा आहे, झालेली सेवा. तुम्ही संत सज्जन मायबाप, चालत असलेली ही नामयज्ञावळी अशीच तेगत राहावी अशी अपेक्षा करतोय. भीमाशंकराला अभिवादन करून पुनश्च एकदा तुमची माफी मागतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. Thank you.
Thank you.